नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रात 29, 30, 1, 2, 3 जुलैला पावसाचा हवामान अंदाज कसा असणार आहे. आजचा हवामान अंदाज ज्यामध्ये आपण बघणार आहोत का महाराष्ट्रात जे काही हवामान वेध खात्याने दिलेल्या अंदाजानुसार त्या 5 ते 6 दिवसामध्ये कशा प्रकारे वारे वाहणार आहे, हवामानाचा अंदाज कसा असणार आहे, पाऊस कुठे पडणार आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, कोणत्या तालुक्यांना रेड अलर्ट आहे, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे, पिकांवरती याचं कसं नुकसान. कारण का बघा आता पावसाळा सीझन चालू झालेला आहे, शेतकऱ्यांनी नांगरणी केलेली आहे आणि पेरणी केलेली आहे. आता जे काही महत्त्वाची पिके असेल याच्यामध्ये मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्यानंतर टोमॅटो असेल, जे काही फुलवर्ग पिकं असेल, झेंडू असेल, यांचं नुकसान होऊ शकतं. त्याच्याबरोबर कपाशी असेल, तूर असेल, यांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आणि हवामान अंदाज का गरजेचा आहे. कारण बघा येत्या 4 ते 5 दिवसामध्ये अतिशय वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोणत्या तालुक्यांना, कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे, रायगड असेल, मुंबई असेल, रत्नागिरी असेल, जे समुद्र सपाटीच्या कडेच्या प्रदेश आहे, या सर्व प्रदेशांना धोका जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर सोलापूरला सुद्धा अतिप्रमाणात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कोणत्या तालुक्यांना, कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यांना येलो ऑरेंज अलर्ट आहे, आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा जे समुद्र सपाटीच्या कडेचे राज्य आहे, जिल्हे आहे, या सर्वांना भारतामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे. यामध्ये बघा नाशिक, त्याचबरोबर सोलापूर, त्याचबरोबर सातारा, मुंबई, रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने येत्या 4 ते 5 दिवसामध्ये वर्तवली आहे. आता शेतकऱ्यांना अचूक अंदाज जर पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती सुद्धा बघा मॅसेज येतो आहे, सरकार मॅसेज करत आहे कोणत्या ठिकाणी येत्या 3 तासामध्ये पाऊस येऊ शकतो. कारण का बघा हा अंदाज महत्त्वाचा आहे. पिकांचं संरक्षण करणं आपली गरज आहे. शेतकऱ्यांचे बांध फुटणे, शेतकऱ्यांचे झाडं पडणे, शेतकऱ्यांची घराची कौलं उडून जाणे, गोठ्याचं नुकसान होणे, गायींचं नुकसान होणे, मालमत्तेचं नुकसान होणे, हे या पावसामुळे बघा आपण दिलेल्या अंदाजानुसार गेल्या 4 ते 5 दिवस आपण अंदाज दिला होता की पाऊस पडणार आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रासह इतर सर्व ठिकाणी झाला आहे. आता मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, सर्व ठिकाणी चांगला ते मोठ्या मेघगर्जनेसह काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे. आता बघा आषाढी एकादशीपर्यंत हा पाऊस असा तुरळक काढणार आहे. कारण का बघा यानंतर श्रावण चालू होणार, श्रावणात रिमझिम सरी असतात, पाऊस असेल, ऊन असेल, परंतु हा जो पाऊस आहे हा मोठा पाऊस असतो. मुख्य मान्सूनचा हा आता जोर धरू लागला आहे. केरळवरून आलेल्या वाऱ्यांमुळे हा पाऊस आता कदाचित वादळात सुद्धा रूपांतर होऊ शकतो. हा पाऊस का महत्त्वाचा आहे. कारण का बघा एकूण पावसाच्या 20 ते 30% पाऊस या सीजनला 15 दिवसात होत असतो. परंतु यावर्षी जर आपण बघितलं तर मेमध्ये सुद्धा पाऊस झाला आहे. त्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत होते जून जुलैला पाऊस दडी मारणार का, परंतु असं होणार नाही. आता येत्या काही दिवसामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस सर्व ठिकाणी होणं अपेक्षित आहे. आपल्या परिसरात आत्तापर्यंत किती मिलीमीटर पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात सरासरी 40 ते 120 मिलीमीटर पाऊस काही ठिकाणी झालेला आहे. अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, इथले प्रमुख धरणांमध्ये सुद्धा पाणीसाठा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे धरणं असेल, जायकवाडी असेल, त्याचबरोबर वैतरणा असेल, नाशिक जिल्ह्यातील वैतरणा असेल, मुंबईमधील धरणं असतील, त्याचबरोबर कोयना डॅम असेल, इथे सुद्धा पाण्याचा आवक मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही सुद्धा एक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण का या सीझनला पावसाचा तोटा झाला, परंतु पुढचा सीझन हा पूर्णपणे या धरणांवरती अवलंबून असतो. महाराष्ट्रात प्रमुख शेतीसाठी जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर पुणे असेल, त्याचबरोबर सोलापूर असेल, सातारा असेल, या सर्व ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेला आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं. हा पाऊस किती धोकादायक आहे. काही ठिकाणी पिकांचे नुकसान होणार आहे. कारण का बघा हा पाऊस इतका प्रचंड आहे. काही ठिकाणी जे पेरलेलं पीक आहे, जे काय आता नुकतंच उगवायला लागलं आहे, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, ही सडून जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर जनावरे असेल, गोठा असेल, वाऱ्यामुळे झाडे पडणे असेल, अशासुद्धा घटना, वीज पडणे असेल, ह्या घटना होऊ शकतात. आपण योग्य ती काळजी घेऊन आपल्या पिकांचे आणि आपल्या घराचे, त्याचबरोबर गोठ्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुलबागा असतील, फळबागा असेल, याचं फाउंडेशनचं सुद्धा नुकसान होऊ याची काळजी घेणं गरजेचं आहे. हवामान खात्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान राजा चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. समुद्र किनाऱ्यावरती जर तुम्ही प्रवास करत असाल तर काळजी घेणं गरजेचं आहे. कारण का आता समुद्र हा खवळलेला आहे. येत्या 2 महिन्यामध्ये मासेमारीसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी केली जाते. कारण का समुद्रामध्ये पाण्याची आवक सडन वाहत आहे. काल परवाची न्यूज अशी आहे की काही ठिकाणी प्रचंड लाटा ह्या येत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.